भगवान अशोकांनी आपल्या देशात 84,000 स्तूप म्हणजे बौद्ध विहार बनवले. त्या काळात त्यांना स्तूप म्हणायचे आणि सम्राट अशोकांच्या काळात मूर्तिकला नव्हती. पण नंतर कनिष्क राजा होते, त्यांचे मुलांच्या मध्ये चौथा जो वंश होता, तर त्यांनी ते बुद्धाची मूर्ती तयार केली आणि प्रत्येक विहारामध्ये बुद्धांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या. ठीक आहे. तर आपले किती होते? 84,000. भारतात 84,000 भगवान बुद्धांच्या मूर्ती होत्या. आज तुम्ही जे बालाजी बघता, हे आपलं केदारनाथ बघता, जेवढे जे मंदिर आहेत ते ब्राह्मणांनी, अगदी आपल्या महाराष्ट्रातील जे विठ्ठल आहे पंढरपूरचं, ते सुद्धा बुद्धांची मूर्ती आहे. त्याला ते त्यांनी डोळे मोठे किंवा त्याला विद्रूप करून ते त्यांनी देवी देवतांचं रूप दिलेलं आहे. त्याचं ते गेले. पण आता जे आपल्याकडे आहे सध्या अस्तित्वात भारतात, बिहारमध्ये बोधगया हे सिटी आहे, ते छोटंसं शहर आहे. गया शहराला लागून 15 किलोमीटर. तिथे भगवान बुद्धांनी, जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, एवढंच माहिती आहे ना भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, ऐकलंय का? आहे ना. तर भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली तिथे सम्राट अशोकांनी एक मोठं विहार निर्माण केलं होतं. ते विहार कालांतराने भारतात बुद्ध धर्म संपला, बौद्ध भिक्षूंची कत्ल झाली, बौद्ध भिक्षूंना झाडून टाकण्यात आले, बौद्ध भिक्षूंना उघडत्या तेलामध्ये टाकून मारण्यात आलं. मग हळूहळू भारतातून बुद्ध धर्म संपला. नंतर आता भारतातून बुद्ध संपला, आपले मंदिरे नष्ट झाले, कुणी तोडून टाकले. बुद्धाची मूर्ती पाहतो ना पण फुटलेल्या पाहतो की नाही कुठे गेलं तर ते सर्व ब्राह्मण लोकांनी नष्ट केलं. पण एक विहार वाचलं जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली. कारण असं म्हणतात की भिक्षूंनी ते माती खाली झाकून टाकलं. 1200 मध्ये एक मुस्लिम राजा आला, त्याने तो मंदिर तोडतो म्हणून ते माती खाली झाकून टाकलं आणि ते माती खाली राहिलं 600 वर्ष. मग इंग्रज जेव्हा आले तर इंग्रजांनी, तुम्ही शाळेमध्ये हिलसेंग वाचला कुणी? तुम्ही वाचलाय? गेलेत नाही काय? हिलसेंग फॅन एक चीनमधून एक यात्री आला होता. त्याने म्हणजे 600-700 म्हणजे आजपासून 1500 वर्ष आधी किंवा 1400 वर्ष आधी, तर त्यांनी ते लिहून ठेवलं होतं आपल्या पुस्तकात चिनी भाषेत की भारतात कुठे कुठे बुद्ध मंदिर आहे, कुठे बुद्ध विहार आहे, स्तूप आहे, कपिलवस्तूला काय, लुंबिनीला काय, सारनाथला काय, बुद्धगयेला काय, किंवा इकडे इतके देशात कुठे कुठे काय. तो 50,000 किलोमीटर पायी गेला आणि सर्व आपल्या डायरीत त्यांनी नमूद केलं. आणि तो मग परत गेला आपल्या देशात. मग इंग्रजांचं जेव्हा राज्य आलं आपल्या देशात, तर इंग्रजांना इतिहासामध्ये भारतातला इतिहास शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ते हिलसेंगची डायरी वाचली तेव्हा त्यांना कळलं की इथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली, इथे कुठेतरी मंदिर आहे. मग त्यांनी ते खोदकाम सुरू केलं, त्यातून ते मंदिर निघालं. पण 1875 मध्ये त्यांनी खुदाई केली. खूप वेगात बोलतो, लक्षात नाही येणार, तुमच्या याच्यावर टाकू आम्ही फेसबुकवर, ठीक आहे, युट्यूबवर, हिला सबस्क्राईब करा. तर त्यांनी ते मातीतून काढलं. 1875 मध्ये इंग्रजांनी खुदाई केली, तिथून ते काढलं आणि ती जी जागा होती ती एका मुसलमान राजाने जिंकून त्या काळात एका ब्राह्मण पुजाऱ्याला देऊन दिली दानामध्ये. तर ते आपलं विहार सुद्धा त्याच्या दानामध्ये त्या ब्राह्मणाला गेलं. पण इंग्रजांनी जेव्हा ते विहार म्हणजे मातीतून काढलं आणि तेव्हा बुद्ध धर्म नव्हता भारतात आणि काही होते ते मोजकेच होते, आपला एवढा प्रभाव नव्हता तिथल्या राजांवर, सरकारवर. तर त्या हिंदू ब्राह्मणाने म्हणजे त्या ब्राह्मणाने ते मंदिर इंग्रज सरकारने त्याला आपल्या ताब्यात दिलं. जेव्हा ताब्यात दिलं तर श्रीलंकेवरून एक भिक्षू आले, अनागरिक धम्मपाल म्हणून, आणि त्यांना पाहिलं की ते अत्यंत तिथे डुकरं फिरायचे, घाणेरडे अवस्था होती आणि तुटलेलं होतं, जीर्ण झालं. तर लोक ते इथल्या विटा हे ते नेऊन चोरी करून द्यायचं, आपल्या घरकाम बांधकामाला वापरायचे. तर त्यांनी ते मग ते ब्रिटिशांच्या कोर्टमध्ये केस टाकली आणि न्याय मागितला की हे भगवान बुद्धांचं विहार आहे, हे बुद्ध लोकांच्या हातात आलं पाहिजे. त्यांनी जापान, चीन, थायलंड जिथे जे आपले बुद्धिस्ट देश आहेत, श्रीलंका, त्यांना त्यावेळेस पत्रव्यवहार केला. आता तो तेव्हा मग त्याच काळात मग आपलं भारत स्वतंत्र करण्याचं आंदोलन झालं. खूप वेगात कळत आहे ना मी काय बोलतोय ते? हा. तर ते आंदोलन त्यांनी सुरू केलं. महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे. जे भगवान बुद्धांचं ज्ञान स्टडी आहे, जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बौद्ध भिक्षूंच्या हातात राहावं म्हणून त्यांनी 1891 ला आंदोलन सुरू केलं. आणि मग भारताच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू होता. तर ते अनागरिक धम्मपाल गांधीजींना भेटले. तर गांधीजींनी म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यावर आम्ही हे बुद्धांच्या ताब्यात देऊ. आणि भारत स्वतंत्र झाला 1947 ला. पण भारतात संविधान लागू झालेलं नाही.
स्वातंत्र्य झाल्यानंतर बाबासाहेबांना जबाबदारी देण्यात आली, एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले, त्यांना संविधान लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949ला म्हणजे संसदेला भारत देशाला हे संविधान सुपूर्द केलं. पण लागू केव्हा झालं? 26 जानेवारी 1949, बरोबर आहे. आणि त्या दिवसाला आपण गणतंत्र दिवस म्हणतो. म्हणजे पण बाबासाहेबांनी आर्टिकल 13 घटनेच्या 13 मध्ये असं कलम नंबर 13 मध्ये लिहिलं आहे की ज्या दिवशी भारतात संविधान लागू होईल त्या दिवसापासून याच्या आधी जे काही कायदे असतील ते रद्द होतील, त्याची जी किंमत आहे ते शून्य होईल. आणि महाबोधी महाटेम्पलचा जो ऍक्ट आहे, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा जे काही ब्राह्मण लोक त्यांनी निवडून 1949ला म्हणजे घटना लागू व्हायच्या आधी एक कायदा तयार केला होता. आणि त्या कायद्यानुसार तिथे ब्राह्मण पुजारी राहतील असं एक कलम होतं. तिथे ब्राह्मण पुजारी पूजा करतील, तिथे राहतील आणि ते त्यांच्या ताब्यात राहील. तर ते तेव्हा स्वातंत्र्य झाल्यावर बाबासाहेबांनी मग घटना 1950ला दिली. आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा 1956ला दिली. आणि पण बाबासाहेबांना इतकं वेळच नाही मिळाला की आपल्याला पुढे कसं प्रगती करता येईल, जो काय उद्देश करायचा होता त्यासाठी बाबासाहेब राहिले नाही. बाबासाहेबांना 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिलं आहे ना. तर आता काय तो विषय काय आहे की एक तर आर्टिकल 13 प्रमाणे तो कायदा निरस व्हायला पाहिजे होता है ना, तरी तो लोक तो कायदा राबवत आहेत. आणि त्यांचं जे महाबोधी टेम्पल जे आहे ते ब्राह्मण लोक ते तसंच चालवत आहे, त्यांच्या हातातच आहे. मग काय झालं 1991ला भरते नागार्जुन सोसायटीचं नाव कोणी ऐकलंय? त्यांनी 19 म्हणजे बाबासाहेबांची शताब्दी इयर होती. बाबासाहेबांना जेव्हा जन्मस्थळ 100 वर्ष झाली तेव्हा त्यांनी ते आंदोलन महाबोधी महाविहार मुक्त करो म्हणून ते आंदोलन पटण्याला आपल्या महाराष्ट्रातून बरेच लोक गेले. मुंबई पासून इकडे तुमच्या गावचे पुणे असतील, आता वारले असतील हा ना. ते आंदोलन चाललं बरं. तर त्यांनी मग सरकारने तिथे लालू प्रसाद सरकार होती, त्यांनी आपल्या एक बौद्ध भिक्षू प्रभारी म्हणून ठेवलं. त्यांचं नाव आहे आता ते महादेव आहे, प्रज्ञाशील भक्ते प्रज्ञाशील महादेव. ठीक आहे. हा ते 95 होते 3 वर्ष पहिले प्रभारी मंत्री होते. नंतर 3 वर्ष ते सेक्रेटरी राहिले. असे 6 वर्ष त्यांनी तिथला कार्यकाल सांभाळलेला आहे. पण तिथल्या लोकांनी मग काही गडबड केली, गोळीबार झाला, त्यांची गाडी गाडफोड केली, तर त्यांना मग परत बोलवण्यात आलं महाराष्ट्रात. ठीक आहे. आता ते महाराष्ट्रात परत आले. त्याच्यानंतर मग म्हणते ससायना अल्पसंख्याक आयोगचं पद देण्यात आलं आणि ते आपलं आंदोलन हळूहळू संपलं. आणि मंदिर जे आहे विहार जे आहे ते आपल्या ताब्यात आलं नाही. आणि आता 25 वर्षानंतर आता त्या आंदोलना म्हणजे एकला त्यांनी पद सोडलं, 2001ला ते तिथून निघून आले, गोळीबार वगैरे झाला. तर तेव्हापासून या विषयावर कोणी चिंतन केलं नाही, कोणी आंदोलन केलं नाही. पण सिलिगुडी जे वेस्ट बेंगॉल होतं तिथले काही लोकांनी एक ऑर्गनायझेशन तयार केलं होतं. त्यांच्या राज्यामध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी नव्हती. तर प्रत्येक संघटना म्हणजे आपापल्यापर्यंत जसं म्हणा की भारतीय बौद्ध सभा महासभा गट 3-4 प्रकारचे आहेत ना. तर प्रत्येकाने जाऊन आपापलं अप्लिकेशन दिली, सरकारला निवेदन दिलं पश्चिम बंगालच्या की आम्हाला पश्चिम बंगालमध्ये बुद्ध जयंतीची सुट्टी देण्यात यावी. मग त्याच्यात एक रिपब्लिकन पार्टीचे 4 गुट आले, 8 गुट आले, सर्वच आले. सर्व लोकांनी एक आपापल्या परीने प्रयत्न केला. पण त्यांनी मग असं तेव्हा एकदा मग मुख्यमंत्र्यांना काही लोक भेटले. मुख्यमंत्र्यांनी तिथे म्हटलं तिथल्या पश्चिम बंगालच्या की कलकत्त्यामध्ये जेवढे पागल कुत्रे आहेत त्याच्यापेक्षा तुमची संख्या कमी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला बुद्ध जयंतीची सुट्टी देत नाही. मग ते सर्व लोक एकत्रित झाले आणि 430 संघटना पश्चिम बंगालच्या त्यांनी मग प्रत्येक संघटनाला संपर्क साधला आणि 430 संघटना एका ठिकाणी आले. आणि त्यांनी एकाच वेळेस सर्व लोकांनी एकत्र येऊन तिथे एक डेमॉन्स्ट्रेशन दिलं, मोठं आंदोलन केलं आणि सरकारला निवेदन दिलं. आणि पुढे इलेक्शन होते तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की एवढे सर्व संघटना एक मिळून आल्या आणि यांनी आम्हाला मतदान केलं तर आम्ही पडू शकतो, आमचं सरकार जाईल. तर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी सुट्टी डिक्लेअर केली बुद्ध जयंती. ही गोष्ट आहे आता 2017ची. मग त्यांच्या लक्षात आलं कालांतराने की आपण सर्व देशातील सर्व छोट्या मोठ्या संघटना मिळून जर आंदोलन केलं, जर सरकारवर दबाव टाकला तर आपल्याला महाबोधी महाविहार मुक्त करता येईल. मग त्यांनी 3 वर्ष सतत परिश्रम करून
भारतातील जे मोठे मोठे परिचय सर्व राज्यातील लोकांशी संपर्क साधून महाबोधी महाविहार मुक्तीचा आंदोलनाचा लढा सुरू केला. याच्या आधी बरेचसे मिटिंगा झाल्या, 2-3 वर्षाच्या मिटिंगा घेत राहिले. आजकाल मोबाईलवरून आपण झूम मिटिंग करतो ना, आणि त्यांनी बऱ्याच लोकांचं मिटिंग घेतलं. आणि मग 2024ला 17 सप्टेंबरला एक आंदोलन झालं पटण्याला, कारण बिहारमध्ये ते बोधगया पटनामध्ये आंदोलन झालं आणि जवळपास 40,000 लोकांच्या सह्या करून त्यांना मुख्यमंत्र्याला निश्चित तुम्हाला निवेदन दिलं. पण त्यांनी आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर मग 12 फेब्रुवारी 25ला म्हणजे आता 6 महिन्यापूर्वी आम्ही आमरण उपोषणावर बसलो. आम्ही 10-12 व्यक्ती मिळून हे आंदोलन सुरू केलं. आणि मग आता तेव्हापासून हे आंदोलन तिथे सुरूच आहे. मग बऱ्याचशा आम्ही तुम्ही युट्यूबवर बघाल, तिचा नंबर घ्याल. आणि ते कसं झालं की तिथे मग आम्हाला मी 12 दिवस उपाशी राहिलो, अन्न पाणी नाही घेतात. माझ्यासोबत एक भंतेजी होते, प्रज्ञावंश नागपूरचे किती असायचे, ते पण म्हणजे 12 दिवस आम्हाला उपोषणाला राहिले. पण शेवटी आम्हाला ज्यांनी हे आंदोलन उभं केलं त्यांनी सांगितलं की जसं आता तुम्हाला माहीत नाही आहे, मुलांना माहीत नाही की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन काय आहे, तर ते लोकांपर्यंत कळावं म्हणून मग आमचं उपोषण तोडण्यात आलं. आणि मग 5-6 दिवसांनी पोलिसांनी आम्हाला तिथून उचललं जबरदस्तीने आणि ते आमचं आंदोलन तिथून सुटलं. तिथून मग नंतर सरकारने आम्हाला जागा दिली तिथेच बोधगयापासून 3 किलोमीटर दूर दोमानला. तिथे आम्ही मग आता सतत आंदोलन महाराष्ट्रातले बरेचसे लोक तिथे येऊन गेले, आंदोलनाला भेट दिली. तरी मग मेमध्ये 16 मेला सरकारने आम्हाला पुन्हा तिथून उचललं. तरी सध्या आंदोलन चालू आहे बोधगयामध्ये. आपल्या औरंगाबाद इथून जवळ आहे, तिथे विश्वदानंद बोधी म्हणते जे आहेत त्यांचं विहार आहे, तिथे बसून आम्ही आंदोलन सुरू करत आहे. आम्ही याच्यासाठी आलो आहे की उद्या इथे हिंगोलीमध्ये आम्ही एक मशाल यात्रा काढलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मशाल यात्रा घेऊन फिरण्याची जबाबदारी मला देण्यात आलेली आहे.